आणि आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये 12वीचे पेपर कसे फुटले असावे त्यातील संभाव्य इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। 12वीचा पेपर फोडणारा पहिला आरोपी हा एका शाळेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। नागपूर शहरातील 12वीच्या भौतिकशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी धक्कादायक दावा केलाय। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा एका शाळेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे। त्याने सर्वात आधी पेपरचा फोटो काढून तो बाहेर पाठवला होता असंही पोलिसांनी सांगितलंय। सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हा पेपर नेमका कुठून प्रसारित झाला किंवा बाहेर आला याचा शोध घेतला गेला। या तपासामध्ये त्या कर्मचाऱ्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला आता ताब्यात घेण्यात आलं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, नागपूरमध्ये फिजिक्सचा पेपर फुटलेला होता, नेमका कुणी हा पेपर फोडला हे कसं समोर आलंय? अगदी बरोबर। 12वीचे 3 पेपर फुटलेले आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स। त्यापैकी जो पहिला पेपर होता तो कसा फुटला ते तांत्रिक तपासातून समोर आलेला आहे। ज्या विद्यार्थिनींकडे किंवा अन्यत्र ते पेपर आढळले, व्हॉट्सअप ग्रुपवरती आढळले, XII नावाचा व्हॉट्सअप ग्रुप होता, तो व्हॉट्सअप ग्रुप मध्ये हा पेपर कसा आला, कोणी टाकला, कुठून आणला, हे सगळं तांत्रिक तपासातून निष्पन्न होत असताना जयताळामध्ये, नागपूरच्या जयताळामध्ये एक शाळा आहे, तिथील चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी जो होता तो पहिला व्यक्ती होता ज्यांनी हे शेअर केलं असं तांत्रिक तपासातून समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्याच्या तपासावरून पुढची दिशा स्पष्ट होणार आहे। नक्कीच संजयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।